हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ना उपवासाची भोपळ्याची भाजी बनवतोय. तर त्यासाठी ना आपण इथे वाटण काढून घेतलंय. आपण पाव वाटी ओलं खोबरं घेतलंय, 3-4 मिरच्या घेतल्यात, कमी तिखटाच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर तुमच्याकडे चालत नसेल उपवासाला तर नाही घेतली तरी चालते. थोडं आळं घेतलंय आपण, हे बघा अगदी थोडंसंच घेतलंय आळं. हा, तर याची आपण पहिले पेस्ट बनवून घेऊया. त्याच वाटणामध्ये 1 टीस्पून आपण जिरं घेतलंय. जिरं पण आपण वाटून घेऊया. इथे आपण ना इथे आपण हे बघा भोपळ्याच्या एवढी साईजच्या फोडी केल्यात आणि हे बटाट कापून घेतलं. एक मोठं बटाट एक कापून घेतलेलं आणि भोपळा घेतलाय आपण साधारण अर्धा किलो घेतला असेल. थोडी कढीपत्त्याची पानं टाकली याच्यात. 2 पळ्या आपण तेल टाकू. थोडं जिरं टाकतो का? आता आपण जी पेस्ट केलेली आहे, जे वाटण बनवलेलं होतं ते टाकून घेऊया. आता बघा आपलं मस्त वाटण परतून झालेलं आहे. आता काय करायचं, आता भोपळा टाकायचा. म्हणजे दोन्ही भोपळा आणि बटाटा. शेंगदाणे पण टाकतात, शेंगदाण्याचं कूट, पण मी नाही टाकणार आहे. आमच्याकडं कोणाला त्रास ऍसिडिटी भरपूर होते आम्हाला, तर आम्ही नाही टाकत शेंगदाणे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाका. जरा हलवून घ्यायचं. परत आपण झाकण देऊन शिजवू. ते आपण राजगिऱ्याची भाकरी बनवणार आहोत. तर आपण हे राजगिऱ्याचं पीठ घेतलंय. 1 टीस्पून मी मीठ टाकलं यात आणि गरम कडकडीत पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं. आपल्याला चांगलं मळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. 5 मिनिटं ठेवून मग भाकऱ्या करायच्या. पिठामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल टाकलंय आणि आता छान मळून घेऊया पीठ आपण.
आपण 4 कोकमं टाकलेली आणि काय टाकलंय मीठ. बस मीठ टाकलं थोडं 1 टीस्पून आणि भाजीत जराही पाणी न टाकता झाकणावर पाणी ठेवून आपण ही भाजी शिजवली. आता आपली राजगिऱ्याची भाकरी सुद्धा झालेली आहे. आपण उपवासाची भाकरी, चटणी आणि भाजी सर्व करून घेऊया.